नमस्कार, जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवरायांचा पुतळा कोसळला नसून अखंड महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला। शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते भास्करराव जाधव व कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतकली विधानसभेचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मालवण येथील किल्ले राजकोट येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात हातकणंगलेमध्ये जाहीर निषेध नोंदवण्यात आला। निषेध आंदोलनाची सुरुवात हातकणंगले पंचायत समिती समोर असणाऱ्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ स्मारकाला तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व आंदोलनास सुरुवात केली। यावेळी बोलताना व घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविताना उपस्थित सर्व शिवसैनिकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या। यावेळी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी सदरील घटना अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, तर या घटनेची जबाबदार असणाऱ्या सर्वच आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करावी असे मत व्यक्त केले। तसेच जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी बोलताना मालवण येथे किल्ले श्री राजकोट येथे कामाचा अनुभव नसलेल्या लोकांना महाराजांचा पुतळा उभा करण्याचे काम केवळ लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिले। यामुळे अतिशय घाई गडबडीमध्ये उभा केलेला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ 8च महिन्यामध्ये कोसळला। महाराजांचा पुतळा कोसळणे म्हणजे अखंड महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळणे असे आहे। त्यामुळे सदरील घटनेस जबाबदार असणाऱ्या राज्य सरकारच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा तसेच राज्यकर्त्यांचा तीव्र शब्दात कोल्हापूर शिवसेना यांच्या वतीने निषेध व्यक्त केला। यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती प्रवीण यादव, उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे, उपतालुका प्रमुख राजूदादा पाटील, हातकणंगले शहर प्रमुख धोंडीराम कोरवे, माजी पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर, संभाजी हांडे, अमोल देशपांडे, संजय लोहार, अविनाश शिंदे, उदय शिंदे, संदीप दबडे, अंकुश माने, सुनील माने, विनायक शेंडगे, अर्जुन यादव, सयाजी कांबळे, नितीन पवार, भानुदास पाटील, दीपक कोळी, शरद पवार, काका पाटील, विनायक कोठावळे, स्वप्नील सरोदे, अविनाश शिंदे, अमर पाटील, श्रीकांत निकम, रजनीकांत माने, सुधीर कांबळे, प्रवीण माने, गणेश पाटील, बंटी चोकाकर, अमर आठवले, प्रियदर्शन पाटील, रमेश कांबळे, रवींद्र कांबळे, विष्णू पाटील, प्रशांत नरंदेकर, जालेंद्र जाधव, सुनील वड्ड, अनिकेत पांडव, संतोष सूर्यवंशी, अक्षय लोंढे, विशाल तेलीप, संस्कार पाटील, अर्जुन जाधव, सचिन चौगुले, सचिन थोरवत, अंकुश सूर्यवंशी, अभिजित राणोजी, संतोष भोसले, अरुण घाडगे, मनोज शिंदे, सुभाष माने, राजू दरवळशे, पियुष शिरोलीकर, संतोष शिंगाडे, सिद्धार्थ माने व इतर पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक तसेच इतर अंगीकृत व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह घोषणा केली होती। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ती करायची घोषणा केली आणि त्या मुंबईमधल्या आंदोलनाला आज महाराष्ट्रातला तमाम मिळणारा प्रतिसाद पाहता त्याला परवानगी सुद्धा ही सरकार नाकारते। इतक्या अक्षम्य चुका या सरकारच्या झालेल्या आहेत, परंतु कुठल्याही दडपशाहीला शिवसेना आजपर्यंत कधी झुकलेली नाही। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।